फ्रेंड, नमस्ते. मी आहे तृप्ती. तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्याला अगदी साधी सोपी अशी रेसिपी बनवायची आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी 1 किलो आवळा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यांना अशा उभ्या आकारात रेषा करून घ्यायच्या आहेत. आपल्याला येथे अर्धा किलो आवळ्याचा मुरब्बा तयार करायचा आहे आणि मुरब्बा पण बनवायचा आणि ज्यूस देखील बनवायचा आहे. आजकाल केसांची समस्या, केस गळतीची समस्या, तसेच पचनाचे विकार आणि त्वचेचे विकार फारच उद्भवत आहेत. तर त्याच्यावरती मी तुमच्यासाठी अगदी रामबाण अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि तुमची ॲसिडिटी पण छूमंतर होणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी अशा एक एक करून अर्धा किलो आवळ्यांना रेषा करून घेतलेल्या आहेत आणि आवळ्याला डागं असतात, ते डागं पण आपण व्यवस्थित काढून घ्यायचे. अगदी कमी वेळेत आणि डोक्याला झंझट नाही अशी रेसिपी आपण बनवणार आहोत. काय असतं, गृहिणींना बरेच कामं असतात, त्याच्यामुळे त्यांना आवळ्याचा मुरब्बा करायला, ते उकडायला आणि त्याला अजिबात वेळ नसतो. परंतु मी तुमच्यासाठी कमीत कमी वेळेत अगदी साधी सोपी अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली. तर रेसिपी तुम्ही आता पूर्ण पहा आणि ही रेसिपी करण्याशिवाय राहू नका. आणि ही जी रेसिपी आहे ती लवकर खराब होणार सुद्धा नाही. आणि तुम्ही सकाळी उठल्यावरती आवळ्याचा ज्यूस प्याल ना, तर तुमची बऱ्याच समस्या, बऱ्याच विकारांपासून सुटका होणार आहे. गॅसवरती कुकर ठेवायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी टाकायचं आहे, कारण की आपल्याला ज्यूस बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपण पाणी थोडं जास्त टाकायचं आहे. इथे अर्धा किलो आवळ्याचा मुरब्बा आणि ज्यूस करण्यासाठी मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. थोडंसं आपण जास्त टाकलं तरी चालेल आणि कमी टाकलं तरी चालेल, परंतु 1.5 ग्लासपेक्षा जास्तच पाहिजे. येथे गॅसची फ्लेम मी वाढवून दिलेली आहे. आपण अजून 1 ग्लासभर पाणी त्याच्यात टाकूया. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ज्यूस आणि मुरब्बा बनवायचा आहे. भरपूर दिवस टिकते ही रेसिपी, परंतु आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे. तर चला मी आता तुम्हाला पुढे दाखवते स्टेप बाय स्टेप. तुम्ही रेसिपी पूर्ण पहा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. गृहिणींना बरेच कामं असतात, त्याच्यामुळे ते आवळे उकडायचे, परत त्याच्यापासून त्यांना सुकवायचं, त्याची कँडी बनवायच्या, हे एवढी झंझट अजिबात नाही आहे. तुम्ही आता क्विक अशी रेसिपी तयार करू शकता आणि आवळ्यापासून म्हणजे आवळा खाण्यापासून तुम्ही वंचित अजिबात राहणार नाहीत. त्याच्यामध्ये मी आता 1 वाटी साखर टाकली. बघा, आता अजून आपल्याला त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे ते तुम्ही पूर्ण पहा. अजून पुन्हा 1 वाटी साखर त्याच्यात टाकूया आणि आपल्याला हे बघा, अशा मी 2 वाटी साखर टाकलेली आहे. 2 ग्लास पाण्याला 2 वाटी साखर. आपण साखर जास्त पण टाकू शकलो असतो, परंतु आपल्याला ज्यूस करायचा आहे आणि जास्त साखर काही हेल्थसाठी चांगली नाही आहे, म्हणून मी थोडंसं नुसते टेस्टसाठी साखर टाकलेली आहे. खूप जास्त अशा प्रमाणात साखर टाकायची नाही आहे, कारण की आपल्याला अगदी गोड असा मुरब्बा नाही बनवायचा. 2 वाटी साखर भरपूर होईल. 2 ग्लास पाण्याला 2 वाटी साखर भरपूर होईल. मी वाटी थोडीशी मोठी घेतलेली आहे. आता आपल्याला साखरेचं पाणी होऊ द्यायचं नाही आहे, कारण की आपल्याला अगदी कमी वेळात बनवायचं आहे. आता याच्यामध्ये आपण जितके आवळ्यांना रेषा पाडून घेतल्या तितके आवळे त्याच्यात टाकून द्यायचे. कुकर माझा छोटा कुकर आहे आणि मी येथे अर्धा किलो आवळ्यांनाच रेषा पाडलेल्या आहेत. हे बघा, आता मी येथे जवळपास पूर्ण आवळे टाकून दिलेले आहेत. आणि लक्षात ठेवायचं, कुकरमध्ये आवळ्याला व्यवस्थित मिक्स करता आले पाहिजे. सगळे आवळे व्यवस्थित हलले पाहिजेत, म्हणजेच ते शिजताना काही प्रॉब्लेम नाही येणार. येथे मी सगळे आवळे टाकून दिलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला पुढे आणखी काही वस्तू ॲड करायच्या आहेत. बघा, तुम्ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं. साखर पण ती आता आपोआपच विरघळेल. याच्यामध्ये आता आपण केसर टाकायची. केसर आपल्या शरीरासाठी फारच उपयुक्त असते, त्याच्यामुळे मी आता इथे केसरच्या 7 ते 8 काड्या टाकणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला आवळ्याची टेस्ट देखील छान येते आणि आवळ्याला रंग देखील खूप छान येतो. आणि थंडीच्या दिवसामध्ये केसर ही फार उपयुक्त असते. हे बघा, मी इथे तुम्हाला दाखवते. अजून टाकल्या होत्या मी केसरच्या काड्या, त्याच्यात टाकून द्यायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झाल्यावरती आपल्याला अजून त्याच्यात टाकायचं आहे मिरे घेतले होते मी, मिरे आणि विलायची घेतली
त्यांना कुटून घेतलं, त्यांचं पावडर केलं आणि ते देखील मी त्याच्यात ॲड केलेलं आहे, जेणेकरून आपल्याची इम्युनिटी वाढायला पाहिजे, इम्युन सिस्टीम आपली इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. म्हणून मी आता इथे जे जे आपल्याला आवश्यक आहेत ते आपण इथे टाकूया. इथे मिरे स्किप झालेत, परंतु मी 3 ते 4 मिरे घेतले होते आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे थोडीशी विलायची घेतली, तिची पावडर केली, कुटून घ्यायचं आणि मग टाकायचं. मी ती रेडीमेड पावडर नाही वापरत, त्याच्यामुळे अशी आपली ओरिजिनल कुटून घेतलेलीच पावडर त्याच्यामध्ये टाकायची. हे बघा, येथे मी मिरे आणि विलायचीची पावडर टाकलेली आहे. मिक्स करून घ्यायचं. ओके, व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता आपल्याला कुकरचे झाकण लावून द्यायचं आहे. अगदी मोकळेपणाने आपले आवडे मिक्स करता आले पाहिजेत, एकदम टाईट भरायचं नाही आहे कुकरमध्ये. कुकरचं झाकण पॅक लावायचं आणि आता मिडियम आचेवरती किंवा कमी आचेवरती आपल्याला त्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपल्याला 4 ते 5 शिट्टी करून घ्यायची आहे. हे बघा किती क्विक अशा पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने आता आपला आवळ्याचा मुरब्बा तयारच राहील. गॅसची फ्लेम मी आता इथे कमी करून दिली आणि तोपर्यंत तुम्ही दुसरे कामं देखील करू शकता. येथे मी कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेतल्या आहेत, ते पण कमी आचेवरती करायच्या आहेत. आणि बघा, आपला आवळ्याचा मुरब्बा तयार आहे. आता गृहिणींनो, माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही हे आवळे सकाळी उठल्यावरती रोज 1 आवळा खायचा आणि हे जे पाणी आहे त्याच्यातच राहू द्यायचं आवळ्यांना. आता मी तुम्हाला दाखवते. याला थंड होऊ द्यायचं आहे आणि एका बरणीत भरायचं आहे, आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं. हे बघा, तुम्हाला दाखवते मी त्याचं टेक्स्चर किती मऊ शिजला आहे आपला आवळा. हे बघा, आणि त्याच्यात बघू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट झालेला आहे, व्यवस्थित झाला आहे आणि ज्यूस पण एकदम व्यवस्थित झालेला आहे. खूप जास्त गोड झालेला नाही आहे. कोणी पण त्याला सहजासहजी पिऊ शकेल. आणि ज्यूस कसा प्यायचा, त्याचे आपल्याला 5 ते 10 ml एका ग्लासमध्ये टाकायचा ज्यूस आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. हे बघा, तुम्हाला दाखवते ज्यूस पण कसा आहे तर, आणि आवळा पण कसा तयार झाला आहे तर. रोज सकाळी उपाशीपोटी 1 आवळा खायचा किंवा तो ज्यूस प्यायचा. 10 ml ज्यूस रोज सकाळी उपाशीपोटी प्यायचा. त्याच्यामध्ये थोडंसं साधं पाणी टाकून प्यायचा, असा नुसता प्यायचा नाही आहे. बघा, तुमची केस गळतीची समस्या 15 दिवसात 8 दिवसात लगेच तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमची स्किनसुद्धा इम्प्रूव्ह होईल. तुमच्या ॲसिडिटीचे विकार पण दूर होतील. आणि बघा, किती कमी वेळेत खूप साध्या सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी आवळ्याचा मुरब्बा ज्यूस